एका दाट जंगलाच्या काठावर राजू नावाचा एक लहानसा मुलगा राहत होता. वय फक्त 10 वर्ष, पण त्याचं मन प्रचंड जिज्ञासू आणि साहसी होतं. त्याच्या गावाच्या आसपास हिरवीगार शेते, डोंगर, झरे आणि झाडांनी भरलेलं सुंदर जंगल होतं. त्या जंगलात अनेक प्राणी राहत. त्यात सर्वात प्रसिद्ध होता भीम नावाचा एक मोठा वाघ. गावातील लोक त्या वाघाच्या नावानेच घाबरायची. कुणी त्याचं दर्शन घेतलं नाही, पण त्याच्या पावलांचे ठसे अनेकदा शेतीच्या काठावर दिसायचे. सगळ्यांना वाटायचं की भीम खूप भयंकर आहे, पण कोणीही हे जाणत नव्हतं की तो खरं तर एका जखमेने त्रस्त आहे आणि त्यामुळे गावाकडे येतो. एक दिवस राजू शाळेतून परतत असताना त्याने जंगलाच्या वाटेवर मोठे पावलांचे ठसे पाहिले. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. हे नक्की वाघाचे ठसे असतील का? तो विचार करू लागला. कुतूहल त्याला थांबू देईना. घरी आईने सांगितलं होतं, कधीही जंगलात एकटं जाऊ नकोस. पण राजूच्या मनात साहसाची ठिणगी पेटली होती. तो सावधपणे त्या ठशांच्या मागे गेला. झाडांच्या सावल्या लांब होत होत्या, पक्ष्यांची किलबिल सुरू होती आणि वातावरणात थोडा गूढ गारवा होता. अचानक दूरवर काहीतरी कर्रकन आवाज झाला. राजू थांबला. डोळे मोठे झाले. झुडपांच्या मागे काहीतरी हललं. थोड्याच क्षणात त्याने पाहिलं, एक प्रचंड वाघ त्याच्या समोर उभा होता. त्याच्या अंगावर सोनेरी आणि काळ्या पट्ट्यांचा तेजस्वी थर, डोळ्यात लालसर चमक आणि तोंडातून बाहेर आलेले दात. राजू घाबरला, पण त्याच्या नजरेत भीतीपेक्षा जास्त करुणा होती. कारण त्याने लक्षात घेतलं की वाघाच्या मागच्या पाळावर मोठी जखम होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. वाघ गुरगुरला, पण तो हल्ला करायला आला नाही. तो फक्त वेदनेने कुजबुजल्यासारखा आवाज काढत होता. राजूला वाटलं की हा काही आक्रमक नाही, हा दुखावलेला आहे. त्याने झटपट आपला शाळेचा बॅग उघडला आणि त्यातलं पाणी आणि रुमाल बाहेर काढला. हळूहळू तो वाघाच्या जवळ गेला. वाघाने त्याच्याकडे पाहिलं. दोघांचे डोळे एक क्षणभर भिडले. त्या क्षणात एक अविश्वसनीय नातं निर्माण झालं. भीती नाही, तर विश्वासाचं. राजूने रुमाल ओला करून वाघाच्या जखमेवर हलकेच ठेवला. वाघाने हलकं गुरगुरत मान खाली घातली. जणू म्हणत होता, धन्यवाद छोट्या मित्रा. त्या दिवसानंतर राजू रोज जंगलाच्या काठावर वाघासाठी दूध आणि थोडं अन्न ठेवू लागला. काही दिवसांनी वाघही दर संध्याकाळी त्या जागी येऊ लागला. आता भीम आणि राजू यांच्यात एक अनोखं मैत्र तयार झालं होतं. राजू वाघाशी बोलायचा. तू आज बरा आहेस ना? वाघ फक्त डोळ्यांनी उत्तर द्यायचा. कधी हलकं डोकं हलवायचा, कधी शेपटी हलवायचा. तो शब्द न बोलता पण सगळं सांगायचा. हळूहळू राजूला समजलं की भीम माणसांपासून लांब राहतो, कारण काही शिकाऱ्यांनी पूर्वी त्याच्या पायात सापळा लावला होता. त्या सापळ्यातून सुटताना त्याला मोठी जखम झाली होती. त्यामुळेच तो गावाकडे येई, कारण त्याला अन्न आणि पाणी मिळायचं. एक संध्याकाळी राजू जंगलाच्या काठावर गेला, पण भीम आला नाही. तो थोडा पुढे गेला आणि पाहतो तर काय, 2 शिकारी बंदूक घेऊन झुडपांमागे बसले होते. त्यांनी जाळं टाकलेलं होतं. राजूच्या अंगावर काटा आला. त्याला कळलं की हे लोक वाघाला मारायला आले आहेत. तो सावधपणे मागे सरकला आणि गावाकडे धावला. पण गावात पोचल्यावर कोणीही त्याचं ऐकायला तयार नव्हतं. वाघ आमचा शत्रू आहे, त्याला शिकारी पकडतील हे चांगलेच आहे, असं सगळे म्हणाले. राजूच्या मनात राग आणि भीती दोन्हीही होतं. त्याला भीमला वाचवायचं होतं. त्याने ठरवलं, काहीही झालं तरी तू आपल्या मित्राला वाचवणार. त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. विजा चमकत होत्या. राजूने एक टॉर्च आणि जुना पाण्याचा डबा घेतला आणि हळूच घरातून बाहेर पडला. जंगलात जाण्याचा रस्ता चिखलाने भरलेला होता, पण त्याने पावलं थांबवली नाहीत. थोड्या वेळाने त्याला जाळं दिसलं आणि त्यात अडकलेला भीम. वाघ गुरगुरत होता, पण त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच विनंती होती, मला वाचव. राजूने आजूबाजूला पाहिलं. शिकारी कुठेच नव्हते. त्याने टॉर्चच्या प्रकाशात जाळं उघडण्याचा प्रयत्न केला. हात कापत होते. पाऊस अंगावर पडत होता, पण त्याने सोडलं नाही. शेवटी जाळ्याचा दोर सुटला. वाघ हळूच बाहेर आला. थोडा वेळ तो राजूकडे पाहत राहिला. मग त्याने आपलं मोठं डोकं राजूच्या खांद्याला लावलं. जणू म्हणत होता, तू माझा खरा मित्र आहेस. वाघ मग जंगलाच्या आतल्या अंधारात गायब झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गोंधळ होता. शिकाऱ्यांनी जंगलात फाटलेलं जाळं सापडलं, पण वाघाचा पत्ता नव्हता. सगळे आश्चर्यचकित झाले. राजू काहीच बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. काही दिवसांनी गावातील शेतकऱ्यांनी पाहिलं, आता वाघ गावाकडे येत नाही.
तो पुन्हा आपल्या जंगलात गेला होता. गावकरीही आता निर्धास्त झाले होते. एक दिवस राजू आणि त्याचे वडील जंगलाच्या काठावर फिरायला गेले होते. तेव्हा अचानक दूरवरून एक आवाज आला. वाघाचा गंभीर पण शांत गर्जना. राजू थांबला, हसला आणि हलकसं म्हणाला, "मी पण तुला आठवतो भीम." त्या गर्जनेत उत्तर आलं, "मीही, छोट्या मित्रा." गोष्टीची शिकवण: दयाळूपणा सर्वात मोठं धैर्य असतं. भीती वाटली तरी इतरांच्या वेदना समजून घेऊन मदत करणं हेच खरं साहस आहे.